नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत ग्रँड मास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे सर. सरांच्या सोबत आपण हा बुद्धिबळाचा डाव मांडून बसलोय. सरांनी पहिली चाल तर खेळलेली आहे. मी काही हिंमत करणार नाहीये. दुसरी चाल सुद्धा सरांनीच केली आहे. सर, स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. सरांशी बोलण्याचं निमित्त म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारताचा तरुण बुद्धिबळपटू गुकेश डोम्माराजू हा जगज्जेता बनला. आणि गुकेश जगज्जेता बनल्यानंतर बुद्धिबळाला, त्याच्या खेळाला एक वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर आलं. आणि बुद्धिबळ, भारतातलं बुद्धिबळ आता सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहे, जगज्जेता बनल्यानंतर काय होतं, हे सगळं आपण सरांशी बोलणार आहोत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि हा चेसचा डाव मांडून तुमच्यासोबत बसणं हेच खरं तर खूप मोठी संधी आहे. पण सर, गुकेश जगज्जेता झाल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या? जेव्हाही गुकेश जेव्हा कॅन्डिडेट्स मधून चॅलेंजर आव्हानवीर म्हणून क्वालिफाय झाला फेब्रुवारीमध्ये, ते थोडंसं आश्चर्यजनक, सगळ्यांना विस्मयजनक वाटलं होतं, कारण त्याचं सीडिंगही वरचं नव्हतं आणि त्याचा समावेश देखील अखेरच्या सेकंदाला झाला होता. परंतु त्या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे तो खेळला, त्यानंतर असं वाटायला लागलं की खरोखरच हा जगज्जेता होण्याची शक्यता आहे. त्याला दुसरंही कारण आहे की जो डिफेंडिंग चॅम्पियन आपण ज्याला म्हणतो, की जो जगज्जेता आधीचा जो होता डिंग लिरेन चीनचा, तर तो मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर त्यांनी खेळणंच बंद केलं होतं आणि त्याचा खूप दुबळा झाला तो डाव. त्यामुळे मॅच सुरू होण्यापूर्वी भारताचा नवीन दुसरा एक जगज्जेता होणार आणि त्याचप्रमाणे जगातला सर्वात तरुण जगज्जेता देखील आता भारत देऊ शकेल अशी एक थोडीशी खात्री एक्सपर्ट्सना वाटत होती. म्हणजे भारतातलं तसं नाही, पण गॅरी कस्पारोफ किंवा मॅग्नस कार्लसन किंवा हुकारू नाकामुरा हे तेच सांगितलं की गुकेशच जिंकणार आहे. तर त्या प्रकारचा आश्चर्यजनक नव्हता, एक्सपेक्टेडच होता, पण तरी उत्कंठा खूप होती मॅचची. सर, गुकेशची जी शेवटची मूव्ह होती त्याची खूप चर्चा झाली. खरं तर आपल्याला एवढंच माहिती असतं की हा खेळाडू जगज्जेता झाला, फार फार तर कुठल्या प्रकारामध्ये तो खेळला एवढं माहिती असतं. पण यावेळेस गुकेशच्या शेवटच्या मूव्हची चर्चा सोशल मीडियावर सुद्धा रंगलेली होती. बुद्धिबळाच्या दृष्टीने हे खूप चांगलं आहे. कशी मूव्ह होती सर? खरं तर काय झालं की घोडचूक डिंग लिरेन कडून झाली आणि तो सापळ्यात आला. अर्थात सापळा देखील आपण ठेवणं फार आवश्यक असतं, सापळा. तर अशी परिस्थिती, गुकेशकडे काळ्या मोहऱ्या होत्या आणि गुकेशकडे एक प्यादे जास्ती होतं आणि गुकेश प्रयत्न करत होता. आता आमच्या टेक्निकल टर्म्स मध्ये म्हणजे जर ईश्वर दुसऱ्या ईश्वराशी खेळत असेल तर हा डाव बरोबरीत सुटेल. म्हणजे कोणी जर एकही चूक केली नाही तर हा डाव बरोबरीत सुटेल. त्याला आपण असं म्हणू म्हणजे की ईश्वर ईश्वराशी खेळायला बसला तर हा नक्कीच बरोबर. म्हणजे परफेक्शनिस्ट कोणीतरी. परफेक्शनिस्ट म्हणजे आपण परमेश्वराचं का म्हणतो की बाकी आपण मानवाला लिमिटेशन्स असतात. तर अशा प्रकारची परिस्थिती होती आणि 46व्या चालीला ही परिस्थिती आली होती अशा प्रकारची. आता 50 चाली जर बरोबर त्यांनी केल्या असत्या तर हा डाव बरोबरीत सुटला असता. आणि त्याचे परत खूप टेक्निकल देखील भाग होता. म्हणजे या ठिकाणी हे सगळे मारामारी झालेली होती आणि फक्त म्हणजे गुकेशकडे एक प्यादे जास्ती आहे, परंतु ते प्याद्याचं जास्ती काय करणं शक्य नव्हतं. आणि त्यामध्ये विचित्र अशी परिस्थिती आहे की जरी आपण पटावर हत्ती काढून टाकले तरी देखील ही परिस्थिती ड्रॉ आहे, किंवा पॉन काढून टाकली तरी ड्रॉ आहे, हे जरी उंट काढून टाकले तरी देखील ही परिस्थिती ड्रॉ आहे. मग जिंकण्याची एकमेव शक्यता कुठली? हे चारही जर मारामारी झाली तर ही परिस्थिती जिंकण्यासारखी आहे. आणि ही परिस्थिती आणणं थोडं कठीण होतं आणि त्यासाठी गुकेशने असं प्लॅनिंग केलं की एक त्यांनी सापळा टाकला की त्यांनी एका ठिकाणी राजा इकडे आणला. आता शक्यतो ही बरोबर जर चाल खेळले असते तर ती बरोबरीमध्ये सुटला असता डाव, परंतु इथे बरोबरीत सुटला असता तर जगज्जेता नसता झाला नाही. बरोबर. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी टायब्रेकर होणार होता. तर इकडे मग काय केलं, डिंग लिरेननी हत्ती आणला आणि हत्तींची अदलाबदल झाली. आणि आता जर उंटाची अदलाबदल झाली नाही तर हा डाव बरोबरीत सुटणार. परंतु गुकेशने त्यांचा उंट अडकवला. आता उंटाला कुठेही जायला घर नाही आणि मग उंटाची उंटी आपण म्हणतो कॅप्चर हे कंपल्सरी झालं. आणि मग ही जी आहे ही ती ऐतिहासिक पोझिशन मला वाटतं तुम्हाला सगळीकडे टीव्ही चॅनल आणि म्हणजे आपण असं म्हणू की ह्या शरण आला या राजाला असं आपण म्हणू शकतो. तशाच प्रकारे ते समजलं जातं. तर ही अखेरची परिस्थिती आहे, ही त्यांनी आकलन करून शोधून काढली होती आधी. त्याप्रमाणे सापळा टाकला आणि आता त्या सापळ्यात डिंग आला नसता तर खूप मग ते मॅच खूप लांबली असती. कितव्या चालीला त्यांनी सापळा रचला असावा? नाही, हा सापळा खरं तर तो सापळ्यात सापडण्याची शक्यता म्हणजे सापळा 54व्या खेळीलाच त्यांनी ठेवला आणि 55वी खेळी त्यांची चुकली आणि 55वी खेळी चुकल्यावरती
पण अशा प्रकारे चुकणं म्हणजे का स्वाभाविक होतं हम्म. की त्यांनी जरी बरोबर चाल खेळली असती तरी त्यांना 96 चालींपर्यंत त्यांना बरोबर खेळायला लागलं असतं. म्हणजे 50 चालींमध्ये जर काही प्रगती झाली नाही तरच हा गेम बरोबरीत सुटतो, नाही तर अच्छा. खेळत राहतात. आणि त्याला तेवढा वेळ थोडेसे दमला असेल की केव्हा एकदा डाव संपवून टाकूया, हम्म. या प्रकारे त्यांनी हत्ती बदलायचा प्रयत्न केला. यात म्हणजे चतुराईची गोष्ट अशी म्हणजे हम्म. या परिस्थितीमध्ये जर डिंगची चाल असेल हम्म. तर ही मूव बरोबर आहे हम्म. आणि याच्यानंतर हे मारल्यानंतर त्या उंटांची आदलाबदल होत नाही. हा, हा. परंतु त्यासाठी त्यांनी डाव सापळा टाकला हम्म. की हा हत्ती इकडे आणणार आहे तर मी ती मूव आहे ती बंद करतो, प्रिव्हेंट करतो. आणि ते नेमका तो त्या सापळ्यामध्ये सापडला. हम्म. पण अशी ही चाल जी होती ही त्यांनी 54वी चाल ही रचली आणि 55व्या चालीला त्यांनी घोडचूक त्यांनी केली. आणि ते दोन राजे समोरासमोर आल्यावर गुकेशची जी प्रतिक्रिया होती की आपण ही मॅच जिंकलेलो आहोत आणि डिंग लिरेन सरळ सरळ माघार घेऊन त्याच्या समोरून निघून गेला. प्रत्येक भारतीयासाठीच नव्हे सर, बुद्धिबळ खेळणाऱ्या जगभरातल्या सगळ्यांसाठीच हा खूप अभिमानाचा आणि विस्मयाचा क्षण होता. हो, मुख्य म्हणजे की गुकेश ची पण रिॲक्शन म्हणजे इमोशनल सेंटिमेंटल होताना त्याला पहिल्यांदाच बघितलं. तो खूप बॅलन्स आणि तो आपल्या म्हणजे विचारांवरती वगैरे खूप त्याचा ताबा आहे, मनावरती खूप ताबा आहे आणि त्याच्या भावना तो कधी असा म्हणजे लोकांमध्ये प्रगट करत नाही. पण त्यावेळी अर्थात त्याचा मला वाटतं बांध अनावर झाला आणि त्याच्या भावना दिसून आल्या. पण किती मोठी आपले यश आहे आणि हे आपण मिळवलं. कारण 2 मिनिटापूर्वी कधी त्याला खात्री नव्हती जिंकायची आणि मग दुसऱ्या दिवशी जर तो डाव गेला असता तर मग तो अनसर्टन्टी आपण जे म्हणतो की अनिश्चितता होती, ती अनिश्चितता दूर झाल्यामुळे त्याचे ते बांध फुटला असं मला वाटतं. सर, आता तुम्ही जे बुद्धिबळाचा डाव सुरू केला तो प्याद्याने सुरू केलात, तर जनरली तुम्ही चॅम्पियन लोक तुमचा डाव कसा सुरू करता? वेगळ्या संगत्या पण वापरता का? कधी कधी उदाहरणार्थ स्वाभाविक चाली आता आपण जशा केल्या तशा आहेत, परंतु ही देखील एक या सुमारे 600 वर्षापासून या चाली खेळल्या जातात. त्यानंतर एक भारतीय बचाव म्हणून एक मोठी सिस्टीम आहे, 7 किंवा 8. तर हे प्यादा आणल्यानंतर घोडा जर पुढे आणला तर याला भारतीय बचाव म्हणतात. आणि हा जवळजवळ आपल्या जुन्या देशी खेळामध्ये जवळजवळ हा 500-600 वर्ष खेळला जाण्याचा इतिहास आहे, अशा प्रकारे खेळणं. त्याच्यानंतर काळ्या सोंगट्या देखील, पांढऱ्या सोंगट्या देखील पहिल्यांदा घोडा आणून म्हणजे भारतीय बचावाच्याच पद्धतीने पण पांढऱ्याकडून खेळतात, त्याला रेटी ओपनिंग म्हणतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, इंग्रजांमध्ये इंग्लिश ओपनिंग म्हणजे ही खेळायची. असं प्रत्येकाकडे काही ना काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चाली असतात. पण आपण बघितलं तर फक्त प्यादी किंवा घोडेच आपण सुरुवातीला हलवू शकतो आणि मग प्याद्यांनी रस्ता दिल्यानंतर मग उंट, वजीर हे बाहेर पडू शकतात. बरोबर. सुरुवातीला आपल्याकडे फक्त 8 प्यादी आणि 2 घोडे यांचाच ऑप्शन असतो. बरोबर आहे सर. तुम्ही म्हणालात की घोडा पुढे आणणं ही भारतीय बचावाची एक पद्धत आहे, तर भारताने बुद्धिबळाला दिलेलं हे एक योगदान आहे का? मला वाटतं की एवढंच नाही, सर्वप्रथम आपण जर बघितलं तर बुद्धिबळ हा खेळच चतुरंगम या नावाने, चतुरंग या नावाने उत्तर भारतात सुरू झाला. बरोबर. आणि चतुरंग म्हणजे की त्यांनी राजा आणि सेनापती असं धरलं, राजा, सेनापती आणि मग चतुरंग दळ. आपल्याकडे काही पूर्वी आपल्याकडे उंटावर बसलेलं दळ असायचं, घोड्यावर बसलेलं, हत्तीवर बसलेलं आणि प्यादी म्हणजे इन्फंट्री जी आहे ती. तर असे 4 प्रकारचं हे दल होतं. आणि याची म्हणजे हा खेळ शोधून काढला होता एका पर्टिक्युलर कारणासाठी की त्यासाठी राजपुत्र जे आहेत आणि राजे या लोकांना एक लढाईचा सराव व्हावा किंवा लढाईची स्ट्रॅटेजी आपण म्हणतो, सरावापेक्षा देखील की कसं काय लढाईची आपण तयारी करायची, कधी कोणाकडे हल्ला करायचा, कधी आपलं सैन्य घेऊन जायचं पुढे. आणि या प्रकारचं जे स्ट्रॅटेजिक ट्रेनिंग जे होतं ते बुद्धिबळामार्फत देण्याचा हा एक प्रयत्न होता. आणि त्यामुळे ह्याला रॉयल गेम त्यासाठीच म्हटलं झालं की सामान्य माणूस सगळे खेळत नसे, पण राजा रजवाड्यांना हे आवश्यक होतं. पण सर, आता हा रॉयल गेम राहिलेला नाही. अगदी कुणीही कोणत्याही क्षेत्रातला मुलगा मुलगी हा गेम खेळू शकतात. आपण गुकेश बद्दल बोलतोय. गुकेश आहे तेलुगू, पण तो आहे चेन्नईचा. आणि चेन्नईला एक प्रकारे बुद्धिबळाची कॅपिटल म्हटलं जातं. तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांना, इतक्या चॅम्पियन्सना शिकवलेलं आहे सर. गुकेश बरोबरचा तुमचा अनुभव कसा आहे? गुकेश थोडासा स्वभावाने म्हणजे असं बघितलं तर अबोल इंट्रोवर्ट असा आहे. मी पहिल्यांदा त्याला बघितलं ते 2018 मध्ये, त्यावेळी तो 11 वर्षाचा म्हणजे 12 वर्ष पूर्ण व्हायचा होता. आणि योगायोगाने म्हणजे तो अजून उभरता खेळाडू होता, तर त्याचं आणि माझं इंटरनॅशनल रेटिंग जे जवळजवळ सारखं होतं, तर त्यामुळे खुली स्पर्धा होती. तर त्याच्यामध्ये मग बरेचदा तो माझ्या बाजूला बसलेला असायचा. तर मग आपल्या बाजूचा डाव जसं बघतो, आपला डाव बघतोय, बाजूचा डाव बघतोय, तर कधी कधी बघायचो
तर कुठेतरी आपल्याला म्हणजे आमच्या इंग्लिश आपण ह्याच्यामध्ये डेप्थ म्हणतो, म्हणजे ते खोलवर त्याचा एक खोली त्याच्या ह्याला खूप आहे, की एक डेप्थ खूप आहे, गहरा त्याचा डाव आहे. आणि त्यांनी ज्या प्रकारे आपले सगळे विचार करतो की पुढे कशा प्रकारे डाव जाईल, तर त्याचा त्यांनी आधीपासून त्यांनी एक विचार करून ठेवलेला असतो की मी असं खेळीन, नंतर मी असं खेळीन. म्हणजे एका प्रकारे तो स्वतः आर्किटेक्ट देखील आहे आणि इंजिनियर देखील आहे. म्हणजे तो स्वतःच आपला डाव कसा करायचा रचायचा ठरवतो, आणि नंतर तो इंजिनियर पण तो मजूरही तोच असतो, कारण त्याला शेवटी खेळायला लागतात. तर तशा प्रकारे तो एक पूर्ण म्हणजे परिपक्व आणि संपूर्ण खेळाडू त्यावेळी सुद्धा तो होता, आणि ते माझ्या लक्षात आलं. आणि त्यानंतर अर्थात 2022 मध्ये भारतामध्ये जेव्हा चेस ऑलिम्पियाड झाली 44वी चेन्नईला, तर त्यावेळी मी हेड ऑफ द डेलिगेशन होतो आणि गुकेश ब संघामध्ये होता. तर हेड ऑफ द डेलिगेशन मध्ये तुम्ही सगळ्या संघांच्या बाजूला जाऊन तुम्ही त्यांचे डाव बघू शकता. तर सगळ्या 18 म्हणजे सगळे इकडचे पुरुषांचे 12 डाव आणि स्त्रियांचे 12 डाव हे रोज मी बघायचो आणि प्रत्येकाच्या बाजूला जायचो. कुठेतरी मला असं वाटायचं की यांनी खूप जास्त रिस्क घेतली आहे का, आणि मग मी जाऊन बघायचो, कॉम्प्युटरचा उपयोग करून बघायचो, तर नाही, त्याची पोझिशन चांगली असायची. आणि त्याला त्यावेळी जेव्हा सुवर्ण पदक मिळालं, सुवर्ण पदक टॉप बोर्डवरती वरच्या सगळ्यात पटावरती सुवर्ण पदक मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू 16 वर्षाचा होता. आणि त्याला जेव्हा सुवर्ण मिळालं त्या स्पर्धेमध्ये मॅग्नस कार्लसनला ब्रॉन्झ वरती समाधान मानावं लागलं. आणि हे सगळे डाव मी प्रत्यक्षात बघितले होते, आणि त्यामुळे मला त्याच्या डावाची कल्पना 2022 मध्ये खरी आली की हा जगज्जेता एक दिवस जरूर होणार. असं म्हणजे मी बीबीसीलाही 2022च्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की फार लवकर 2026 मध्ये हा जगज्जेता होईल. तुमची भविष्यवाणी खरी ठरली, पण खूपच लवकर खरी ठरली, कारण मी 2026 त्याला वेळ दिला होता. 2024 मध्येच झाला. 24 मध्येच झालं. सर, जसं क्रिकेटचं उदाहरण सगळ्यांना कळतं आपल्याला, आणि क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरची थोरवी जेव्हा सुनील गावस्कर सांगतात, किंवा विराट कोहलीची थोरवी जेव्हा सचिन तेंडुलकर सांगतो, तेव्हा आपल्याला खरं कळतं. तुम्ही एवढ्या जणांची नावं घेताय, मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, त्याच्याबरोबरच आता गुकेशचे प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत, पण तुम्ही ग्रँड मास्टर हा नॉर्म मिळवणारे पहिले भारतीय आहात, आणि या सगळ्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. सर, कसं काय तुम्हाला हा नॉर्म मिळाला? खरं तर ज्यावेळी म्हणजे ग्रँडमास्टर नॉर्म मिळाला आणि ज्यावेळी ग्रँडमास्टर व्हायचा विचार मनात आला, तर त्यावेळी ग्रँडमास्टर होणं हे फार बिकट समजलं जायचं. कारण 1975 मध्ये अख्ख्या आशियामध्ये एकच ग्रँडमास्टर होता, आणि जास्ती रशियनच असायचे. आणि भारतामध्ये एक रशियन ग्रँडमास्टर युरी अवेरबाख मोठे लेखक होते, ते आले. आणि मग त्यांच्याशी खेळताना नॅशनल खेळाडू वगैरे पण खेळत होते, आणि मी त्यावेळी इंटर स्कूल अशा खेळत असो. तर मी त्यांच्याबरोबर खेळायला बसलो. 25 जणांशी ते एकत्र खेळत होते. तर बाकीच्यांचा पराभव झाला, पण तो माझा डाव बरोबरीच सुटला. तर कुठेतरी मला आश्चर्य वाटलं की माझ्याहून चांगले खेळाडू का हरत होते. तर आम्ही नंतर, मी आणि माझ्या बंधूंनी, दोन्ही भावांनी आम्ही विश्लेषण केलं, तर बाकीचे खेळाडू घाबरून हरले आमच्या लक्षात आलं. तेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यांचं ज्ञान खूप होतं, आणि बोलायचे म्हणजे त्याचे स्टाईल, जसं आपण म्हणतो शिवरायाचे कसे चालणे, शिवरायाचे कसे बोलणे, तसं युरी अवेरबाखांबद्दल होतं. ते म्हणजे चॅम्पियन जेव्हा खेळतो तेव्हाच एक मेसेज जातो, की त्यांच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, ऍक्शन्स मध्ये, थिंकिंग प्रोसेस मध्ये, चेहऱ्यावरच्या कॉन्फिडन्स मध्ये. तर मी असं मला विचार केला की मला ह्यांच्यासारखं व्हायचं, मला ग्रँडमास्टर व्हायचंय. तर त्यावेळी अर्थात लोकांनी अशा प्रकारे बघितलं जणू काय मी कोणाला काय म्हणजे कोणाच्याकडे चोरी करतोय की काय, तू काय समजतोस आपल्याला, अशा प्रकारचे सुद्धा लोक विचार. म्हणजे मला फक्त त्यांच्यासारखं व्हायचंय. पण मग त्या दृष्टीने ठरलं की आपण झालं तर इंटरनॅशनल मास्टर हे टायटल त्या मानाने मला महत्वाचं वाटलं नाही, ते खूप आवाक्यामध्ये वाटलं. ग्रँड मास्टर थोडंसं मला कठीण वाटलं, म्हणून मी त्याच्याकडे जाण्याचा दृष्टिकोन ठेवला. आणि माझ्या बरोबरची जी पिढी होती त्या सगळ्यांमध्ये प्रतिभाशाली खेळाडू होते, परंतु इंटरनॅशनल मास्टर झाल्यानंतर ग्रँड मास्टर होण्यासाठी जे परिश्रम किंवा जे प्रयत्न करावे लागतात, तर ते त्यांना करायचे नव्हते, किंवा त्यांना वाटलं की हे आपल्या आवाक्या बाहेर आहे. मला वाटतं कधी कधी आपणच आपली मर्यादा ठरवतो. आणि कदाचित असं म्हणता येईल की 1985 मध्ये जेव्हा मी कॉमनवेल्थ चॅम्पियन झालो, म्हणजे फर्स्ट इंडियन टू बिकम विन द कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, त्यावेळी मला ग्रँडमास्टर नॉर्म देखील मिळाला. आणि त्याच्यानंतर मग अर्थात टायटल पूर्ण करायला मला खूप म्हणजे 12 वर्ष लागली, कारण तुम्हाला 3 वेळेला नॉर्म मिळवावा लागतो. परंतु ही जी प्रक्रिया आहे ती ग्रँडमास्टर होण्याचं मी त्यासाठी ठरलो की ज्ञानी, बुद्धिबळातले ज्ञानी बघितलं तर ग्रँडमास्टर असायचे. पण सर, ग्रँडमास्टरचा गेम तुम्ही जेव्हा खेळता, एक चॅम्पियन जेव्हा गेम खेळतो, तेव्हा तो किती वेळाचा गेम असतो आणि किती चाली असतात?
आता आपण जसं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये बघितलं तर दोन्ही खेळाडूंना 120 मिनिटं दिली जातात. हा. म्हणजे भरपूर वेळ असतो विचार करायला हो. आणि प्रतिस्पर्ध्याच्या वेळामध्ये तुम्ही विचार करू शकता. हम्म. त्यामुळे तुम्ही एका ठिकाणी बसलेले असता तुम्हाला भरपूर. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा एक चाल खेळता तर तुमच्या घड्याळावरती ऑटोमॅटिकली डिजिटल घड्याळ असतं आता, त्याची नोंद होते. नोंदही होते आणि 30 सेकंद तुम्हाला अधिक मिळतात. म्हणजे वेळ कमी राहिला तुम्ही वेळेवर हरवू नये यासाठी तुम्हाला ती 30 सेकंद दिले जातात. तर अशा प्रकारे बघितलं तर आपल्याकडे भरपूर वेळ म्हणजे 5 तास जवळजवळ डाव चालू शकतो. 3 ते 5 तास हा स्वाभाविक वेळ आहे. आणि अर्थात अतिजलद आणि जलद या दोन, ब्लिट्स आणि रॅपिड हे दोन वेगळे प्रकार आहेत. त्यात वेगळ्या प्रकारच्या पण सर 3 ते 5 तासाचा डाव, एवढा मोठा डाव एखाद्या युद्धासारखा, त्याच्यामध्ये चाली किती असतात? आपण जर शेवटचा डाव बघितला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा तर मला वाटतं तो 59 चालींपर्यंत गेला आणि काही डाव त्यातले 80 चालींपर्यंत पण गेले होते. आणि जगज्जेतेपदाच्या लढतीमधला सगळ्यात म्हणजे लांब डाव म्हणता येईल तर 2014 मध्ये विश्वनाथन आनंदनी मॅग्नस कार्लसन बरोबर बरोबरी केली होती. पण मॅग्नस कार्लसन बरोबरी मानायला तयार नव्हते आणि 110 योग्य चाली केल्यानंतरच त्यांना विश्वनाथांना ड्रॉ मिळाली. तर तो मग एक बघितलं तर हा डाव जवळजवळ 8 ते 9 तास चालला होता. मग त्यावेळी तुम्ही उठू शकता परंतु तुमच्या घड्याळ चालू असण्याची भीती असते. तर स्टॅमिना किंवा हे सगळं सगळ्याचाच कस लागतो असं. तुम्ही अगदी 2 दिग्गजांचा उल्लेख केलात. एकीकडे मॅग्नस कार्लसन आहे आणि त्यांना आव्हान देणारा विश्वनाथन आनंद आहे. सर महाराष्ट्रामध्ये तुम्ही, अभिजित कुंटे असे बुद्धिबळपटू आहेत. आता तरुण खेळाडू सुद्धा खूप येत आहेत, त्यांच्याबद्दल आपण बोलूया. पण विश्वनाथन आनंद हे जगज्जेतापद मिळवणारा भारतीय आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांनी बुद्धिबळाला काय दिलं? विश्वनाथन आनंद ज्यावेळी म्हणजे आमच्याच कंटेम्पररी म्हटले पाहिजेत, माझ्यापेक्षा 10 वर्ष ते लहान आहेत. आणि मी ज्यावेळी नॅशनल चॅम्पियन दुसऱ्यांदा झालो होतो 84 मध्ये त्यावेळी ते नॅशनल सब ज्युनियर चॅम्पियन होते आणि अंडर 15 चॅम्पियन असल्यामुळे मी नॅशनल चॅम्पियन म्हणून त्याचा प्रशिक्षक म्हणून फ्रान्सला आम्ही गेलो होतो जागतिक कॅडेट स्पर्धेसाठी. तिथे त्यांनी ब्रॉन्झ मिळालं आणि जागतिक स्पर्धेमध्ये मी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कुठल्याही पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. म्हणजे तुम्ही विश्वनाथन आनंदचे प्रशिक्षक म्हणूनही काम केलेलं आहे. ग्रँड मास्टर हा किताब पहिल्यांदा तुम्हाला मिळाला तो सुद्धा विश्वनाथन आनंदच्या आधी. नॉर्म जो मिळाला तो विश्वनाथन आनंद यांच्या आधी. विश्वनाथन आनंदशी बुद्धिबळ खेळण्याचा अनुभव कसा आहे? विश्वनाथ आनंदशी त्याला लहानपणापासून मी बघत असल्यामुळे बरेचदा बघितलं. आमचा पहिला डाव झाला 1984 मध्ये. त्यावेळी तो जसं कॅडेट खेळून आला होता आणि आम्ही ती स्पर्धा खेळत होतो. परंतु 14व्या वर्षाचा असतानाच त्यांनी भारतीय संघामध्येही प्रवेश मिळवला आणि एकाच डावामध्ये मी त्यावेळी विजेता झालो आणि एकाच डावामध्ये माझी जरा कठीण परिस्थिती आली होती, हरण्याची शक्यता उत्पन्न झाली होती आणि तो विश्वनाथ आनंद बरोबरचा होता. अर्थात तिकडे मी चांगल्या खेळा शोधून काढल्या आणि त्यानंतर तो डाव बरोबरीत सुटला. पुढच्या वर्षी मी त्याच्यावर खेळलो तर तो खूपच चांगला खेळाडू झालेला होता आणि तरी त्या नॅशनल मध्ये मी टॉप सीड होतो. मी परत पहिला आलो आणि त्यावेळी मी त्याला पराभव केला. पण त्याच्यानंतर 2 महिन्यामध्ये त्यांनी मला माझ्या म्हणजे फेव्हरिट सिस्टीम ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये मला हरवलं आणि एक फेब्रुवारी 1983 पासून जून 1985 पर्यंत मी कुठल्याही भारतीय खेळाडूशी हरलो नव्हतो आणि 2.5 वर्षात जवळजवळ. आणि मला हरवणारा हा विश्वनाथ आनंद त्यावेळी पहिला खेळाडू होता आणि त्यांनी अशा प्रकारे मला हरवलं की आम्ही खूप त्याच्यावर चर्चा केली आणि नंतर मला असं वाटायला लागलं ही पद्धत खेळणं चुकीचं आहे. म्हणजे स्वतःचा शॉर्टकमिंगचा थोडासा दोष मी त्याच पद्धतीला दिला आणि पद्धत बदलली. पण त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. आम्ही एकूण 10 वेळेला खेळलो आणि मी त्याला एकदाच पराभव केला त्याचा. त्यांनी माझा 4 वेळेला पराभव केला आणि 5 वेळेला बरोबरी झाली. आणि बरोबरी झाली, कधी मी त्याच्याहून चांगला खेळाडू होतो, कधी तो माझ्याहून चांगला खेळाडू झालेला होता, तरी बरोबरी झाली की आम्ही लगेच हे बरोबर आहे हे चूक आहे असं आम्ही त्याचा अनालिसिस करतो. खूप शिकायला मिळालं मला. तुम्ही विश्वनाथन आनंदचा उल्लेख केला, त्याच्याबरोबरच गुकेशचा उल्लेख तुम्ही केलात की तो उशिरा चॅम्पियन होईल असं वाटलं होतं पण लवकर झाला. आमच्या प्रेक्षकांसाठी थोडं सांगा सर, तुम्ही मुलांना बुद्धिबळ शिकवता, कितव्या वयामध्ये मुलांनी बुद्धिबळाचा खेळ सुरू केला पाहिजे, सराव कसा केला पाहिजे? हे पॅरामीटर्स पण जे आहेत, निकष जे आहेत ते बदलत जात आहेत आणि त्याचं कारण मी सांगतो की सुमारे 400 वर्षापूर्वी ग्रेको म्हणून इटालीचे खेळाडू होते ते 10व्या वर्षी जगज्जेते झाले होते. म्हणजे अधिकृत नव्हत्या, अनधिकृत होत्या, परंतु 10व्या वर्षी त्यांनी इटाली, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स आणि इंग्लंड मधल्या सर्व खेळाडूंना हरवून ते अमेरिकेला जायला निघाले आणि त्यांचं अकाली निधन झालं. पण ते 10व्या वर्षी सर्वोत्कृष्ट खेळाडू होते. त्यांनी लिहायला वगैरे सुरुवात केली.
त्यानंतर आपण जर 170 वर्षापूर्वी बघितलं तर अमेरिकेचे पॉल मॉर्फी आजही त्यांना म्हणजे त्यांच्या वेळाला गोल्डन एरा ऑफ चेस म्हणतात. तर पॉल मॉर्फी वयाच्या 13व्या वर्षी जगातले सर्वात उत्कृष्ट खेळाडू होते. तर कुठेतरी ही ट्रॅडिशन बंद पडली आणि जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तर आम्हाला सांगितलं की तुम्ही वयाच्या 45व्या वर्षी 50व्या वर्षी परिपक्व होणार आणि नंतर तुम्ही ग्रँडमास्टर होणार. तर कुठेतरी आम्ही स्वतःला ब्रेक लावून घेतला होता की हळूहळू आणि ते गुकेशने दाखवून दिलं की ते बरोबर नाहीये. जे पूर्वी 400 वर्षापूर्वी जे रीडिंग होतं तेच जास्ती बरोबर आहे. तर गुकेशचा जो तो विस्मयजनक म्हटलाच पाहिजे. पण जर आपल्याला जगजेता व्हायचं असेल तर मात्र आपल्याला एक सुमारे 14-15 वर्षी जर तुम्ही ग्रँडमास्टर नसलात तर जगजेता होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे तुम्ही एक जर 7व्या-8व्या वर्षी जर तुम्ही नियमित प्रशिक्षण घेऊ लागलात आणि त्याप्रमाणे तुम्ही बुद्धिबळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की कस्पारोवचे जे कोच होते ते स्वतः वर्ल्ड चॅम्पियन होते 5 वेळेला मिखाईल बोटविनिक आणि ते खूप म्हणजे कॉम्प्युटर देखील चेस प्लेइंग कॉम्प्युटर त्यांनीच बनवला. तर त्याने काय सांगितलं की चेस कॅनॉट बी टॉट, इट कॅन ओनली बी लर्न. तेव्हा तो विद्यार्थी किती शिकतो म्हणजे जेव्हा 1 लाख मुलं आम्ही बघतो इंटर स्कूल वगैरे मध्ये तेव्हा एखादाच कुठला तरी ग्रँडमास्टर होऊ शकतो. बरोबर. तर त्या दृष्टीने कोणी खेळावं आणि कोणी नाही हे देखील आई वडिलांनी ठरवलं पाहिजे. परंतु तुम्ही 5व्या किंवा 6व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली पाहिजे तर एक 7-8 वर्षात तुम्ही एक ग्रँडमास्टर होऊ शकता तुम्ही प्रतिभाशाली असलात तर. आणि ग्रँडमास्टर झाल्यानंतर तुम्हाला खरोखर प्रयत्न करायचे की आपण जगजेता होऊ शकतो. पुढचा टप्पा जो आहे तो महत्वाचा आहे. एका वेळी एकच टप्पा. जसं आपण म्हणतो की आता आपण 10वीची तयारी करणार मग 12वीची करणार मग पुढे काय एंट्रन्स एक्झाम्स आणि असं. तर तो टप्पा बघायचा. जर शक्य नसेल तर दुसरं काय करायला लागतं असेही बरेच खेळाडू आहेत. सर, रशियाचा प्रख्यात बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह, तुम्ही त्याचा वारंवार उल्लेख करताय. गॅरी कास्पारोव्ह आणि कम्प्युटर यांची एक बुद्धिबळाची मॅच झाली. तेव्हा नेमकं काय झालं ते आम्हाला सांगा आणि त्याच्यानंतर विश्वनाथन आनंदनी काय करामत केली? तो थोडासा एक कन्फ्युजिंग भाग होता कारण गॅरी कास्पारोव्हला मला वाटतं कॉम्प्युटरचं आकलन झालं नाही. आणि जो पहिली मॅच त्याची डीप ब्लू बरोबर ती 1995 मध्ये झाली. 1995 मध्ये म्हणजे त्याचे प्रशिक्षक जे होते मिखाईल बोटविनिक त्यांनी लिहिलं होतं की एक दिवस असा येईल की ज्याप्रमाणे कॅल्क्युलेटर मानवाला अंकगणितामध्ये पराभव करू शकतो तसंच हे चेस प्लेइंग कॉम्प्युटर इंजिन जी आहेत ती करू शकतील. आणि त्याप्रमाणे त्यांनी गॅरी कास्पारोव्हचा कॉम्प्युटरने पराभव केला. तर 95 मध्ये काय झालं की बोटविनिक यांच्या हजेरीमध्ये म्हणजे त्यावेळी जिवंत होते तर त्यावेळी कस्पारोव्हचा आणि याची मॅच ठरवण्यात आली डीप ब्लूची. आणि कस्पारोव्ह त्यावेळी खूप खराब खेळून हरलेच. मला वाटतं 3.5-4.5 असा स्कोअर झाला. आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की कॉम्प्युटरमुळे आता बुद्धिबळ संपणार की काय. परंतु त्याच प्रोग्राम बरोबर 6 महिन्याच्या आतच विश्वनाथन आनंदची मॅच लावली. विश्वनाथन आनंदनी कॉम्प्युटरची पण एक खेळायची पद्धत आहे त्याचा अभ्यास केला आणि विश्वनाथांनी सहजच 5-1 या स्कोअरनी या कॉम्प्युटरचा पराभव केला. तर त्यावेळी आपल्याला म्हणता येईल की 1995-96 मध्ये किंवा अगदी 2010 पर्यंत जगज्जेता हा कॉम्प्युटरपेक्षा चांगलाच खेळत असे. त्यानंतर अर्थात कॉम्प्युटरचे दिवस बदलले. परंतु गॅरी कास्पारोव्हने ज्यावेळी कॉम्प्युटरशी हरले त्यानंतर विश्वनाथांनी हरवलं आणि त्यामुळे त्यावेळी कॉम्प्युटरशी हरणं ही कधी एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता कास्पारोव्ह यांचा. कारण त्यांचे स्वतःचे प्रशिक्षक होते तेच कॉम्प्युटरची महती गायचे त्यामुळे त्याच्यावर थोडासा मला वाटतं ते अंडर. पण म्हणजे तुम्ही सांगताय त्याच्या मानवी मेंदू ह्युमन ब्रेनला अजूनही पर्याय नाही. ह्युमन ब्रेनला पर्याय म्हणजे तुम्ही समजा ऑफिसमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरायचं आहे तर तुम्ही कॅल्क्युलेटरने खूप गणित करू शकता. परंतु तुम्हाला अरिथमॅटिक तुम्हाला अंकगणिताची परीक्षा असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरता येत नाही. आज जर तुम्ही इंजिन वापरलं चेस प्लेइंग इंजिन वापरलं तर तुम्ही सर्वोत्कृष्ट चाली खेळू शकता. परंतु त्याचा तुम्हाला काय उपयोग आहे. तुम्ही चांगल्या चाली खेळलात आणि प्रतिस्पर्धेला हरवलं त्यामुळे तुमचा काही विकास होणार नाही. तुमच्या बुद्धीचा विकास व्हायचा असेल तर तुम्हाला स्वतःचा डाव खेळला पाहिजे. आणि तेच महत्वाची गोष्ट म्हणजे की गुकेश हा एकच जगज्जेता आहे. त्यांनी इतक्या वरती जाईपर्यंत त्यांनी कुठेही कॉम्प्युटरचा उपयोग करून घेतला नाही. कॉम्प्युटरचा उपयोग तो डेटा म्हणून करून घेतो. म्हणजे डिंग लिरन कसा खेळतो करुवाना कसा खेळतो त्याचे डाव रेकॉर्ड वरती असतात ते बघण्यासाठी तो करतो. परंतु इंजिन कडून तो चांगली खेळी किंवा वाईट खेळी ही शिकत नाही. आणि जून पर्यंत ही परिस्थिती होती. आता कधी त्यांनी थोडा सराव केला असेल पण जून पर्यंत त्यांनी कधीही कॉम्प्युटर चेस प्लेइंग इंजिन बरोबर त्यांनी इंजिनची मूव्ह आपण ठरवायची असं नाही. खेळायचं ते स्वतःच्याच बुद्धीने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर गुकेश खेळला. याच्यानंतर सर त्याच्या काही मुलाखती झाल्या निवडक. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर आहे आणि जर मला युट्यूबवर जायचं असेल तर मी कधी कधी गाणी ऐकण्यासाठी जातो किंवा काही मला बघायचं असेल माहितीपूर्ण तर जातो.
सर सोशल मीडियाच्या या सगळ्या काळात तुम्ही काय सांगाल की बुद्धिबळ खेळाचं महत्व काय आहे? मला वाटतं बुद्धिबळाकडे आपण दोन प्रकारे बघितलं पाहिजे. एक तो आपण स्वतःच्या मनाने जो डाव खेळतो, कारण दोन प्रकारचे बुद्धिबळ खेळाडू असतात. एक म्हणजे ते विचार करून आपला गुकेश सारखे किंवा बाकी जे स्पर्धांमध्ये खेळतात की आपलं पूर्ण तयारी करून काय करायचं बरं याचा विचार करून खेळणारे, आणि जे डोकं लढवून म्हणजे आपण जे खेळतात, आणि ते बुद्धिबळात यशस्वी तर होतात, पण बुद्धिबळात जरी झाले नाही तरी डॉक्टर, इंजिनियर, IAS ऑफिसर्स किंवा न्यूक्लिअर सायंटिस्ट. माझा एक विद्यार्थी जी रोहित, तो न्यूक्लिअर सायंटिस्ट झाला. जीवी साईकृष्ण म्हणून कॅनडामध्ये सेटल झालाय, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर मोठे प्रोजेक्ट करतो. तर ते नंतर पण इतर ठिकाणी यशस्वी होतात. आणि तेच जर आपण बघितलं, काही काही खेळाडू असतात तर ते दिवसभर फक्त कॉम्प्युटरवरती खेळत बसतात आणि प्रत्यक्षात त्यांची काही प्रगती होत नाही. एकाच स्तरावरती ते वर्षानुवर्ष खेळत बसतात. तर हा दोन फरक असा आहे की काही लोकांना विचार करून खेळायची सवय आणि इच्छा असते, आणि काही लोकांना फक्त जसे इतर व्हिडिओ गेम्स आपण खेळतो शूटिंगचे वगैरे की त्याच प्रकारे खेळतात. तर बुद्धिबळ हा व्हिडिओ गेम सारखा खेळण्याचा खेळ नाही. बुद्धिबळ हा तुम्ही जर खेळणार असलात तर विचार करून तुम्हाला खेळायचा आहे, आणि घड्याळावर जिंकू किंवा अशा प्रकारचा विचार जर केला, किंवा म्हणजे व्हिडिओ गेम्स मध्ये आपण रॅन्डम शूटिंग वगैरे असं चालू असतं, तर तशा प्रकारचा बुद्धीकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. बरोबर. सर मी तुमच्या काही मुलाखती वाचल्या किंवा ऐकल्या, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की फक्त गुकेश डोम्माराजूच नाही, कितीतरी अशा स्थानं भारताची आहेत आणि महाराष्ट्रामधून सुद्धा काही बुद्धिबळपटू आहेत. तुम्ही कोणाकडे आशेने बघता? मला वाटतं की आपण गुकेशच्या या उदाहरणानंतर आपण शक्यतो तरुण खेळाडूंकडे आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. परंतु जी कॅन्डिडेट स्पर्धा झाली फेब्रुवारीमध्ये टोरंटोला, तर त्या 8 खेळाडूंमध्ये एक महाराष्ट्राचा देखील होता, तो म्हणजे विदित गुजराती. आणि विदित गुजरातीला तरुणच अर्थात तो आहे, 28-29 वर्षाचा आहे, परंतु आज बुद्धिबळाच्या काळात कधी त्याला तरुण म्हणता येणार नाही, कम्पॅरेटिव्हली सिनियर. कारण जगज्जेते झालेले आहेत ते 22व्या किंवा 23व्या वर्षी 21व्या वर्षी टॉप 5 मध्ये वगैरे पोहोचतात. परंतु हे टॉपला अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा पहिला कॅन्डिडेट ठरलेला खेळाडू हा विदित गुजराती होता. त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा थोडेसे अभिमन्यू पुराणिक आणि अनेक ग्रँडमास्टर आपल्याकडे तयार झालेले आहेत. परंतु एक महत्वाचं म्हणजे इंटरनॅशनल सीन वरती खूप चांगला रिझल्ट त्यांचा होईल अशी आता दिव्या देशमुख म्हटली पाहिजे. अवघ्या 18व्या वर्षी तिने ऑलिम्पियाड मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक देखील मिळवलं. म्हणजे भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात, सांघिक सुवर्ण पदक मिळवून देण्यात तिचा मोठा हातभार तर होताच, परंतु तिला वैयक्तिकही सुवर्ण पदक मिळालं. आणि मला वाटतं की तिच्याकडे आपण एक फ्युचर वर्ल्ड चॅम्पियन या दृष्टीने आपण बघू शकतो. सर बुद्धिबळाला तर जेंडर नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही दिव्या देशमुखचं नाव घेतलं तर सगळ्या महिला बुद्धिबळपटूंच्या आशा थोड्या उंचावल्या असतील. आणि दिव्या देशमुख बद्दल थोडं सांगा, ती कुठली आहे, आता तिची पुढची प्रगती कशी होईल? प्रगती कशी होईल हे कधीच आपण सांगू शकत नाही, कारण स्पोर्ट्स मध्ये अनसर्टनिटी असते. आता ह्या चालीवर आपण बघितलं, परंतु तिचा गेला जो 6 वर्षात प्रवास मी बघतोय, तर तो 5-6 वर्षापासून मी तिला बघतोय, तर खूपच ती फोकस्ड आहे आणि खूप तिचं म्हणजे शिकते खूप. म्हणजे जरी ती पराभव म्हणजे 2दा ती माझ्याकडून पराभूत झाली होती, लहान होती त्यावेळी, परंतु लगेच तिला की आपलं काय चुकलं हे शोधण्याकडे तिच्याकडे खूप रस असतो. आणि त्यामुळे महिलांच्याकडे थोडं हे म्हटलं पाहिजे की जगामध्ये फक्त 8% कमी म्हणजे बुद्धिबळपटू जेवढे आहेत त्यात 8% कमी महिला आहेत, आणि भारतामध्ये हे प्रमाण 8% थोडं जास्ती आहे. तेव्हा तुमचंच उदाहरण घ्यायचं तर प्रवीण ठिपसे आणि भाग्यश्री ठिपसे ही जोडी आहे की ज्यांच्याकडे बुद्धिबळाच्याच नव्हे तर एकूणच क्रीडा क्षेत्रातले लोक खूप आदराने बघतात. सो थोडंसं भाग्यश्री ठिपसेंच्या खेळाबद्दलही सांगा. भाग्यश्री ची माझी म्हणजे आम्ही ती सांगलीची होती, सांगलीच्या स्पर्धेमध्ये मी एकदा तिला बघितलं होतं, पण ते लहानपणी आमचं 1974 मध्ये, परंतु त्यावेळी म्हणजे ती शाळेत होती, मी पण शाळेत होतो. नंतर आम्ही प्रत्यक्ष बोलायचा आम्हाला योग आला ते म्हणजे 1982 मध्ये ती भारताच्या संघामध्ये आली, महिला संघामध्ये. आणि मी पुरुषांच्या संघामध्ये मी नॅशनल चॅम्पियन होतो, मी कॅप्टन होतो. तर अशा प्रकारे स्वित्झर्लंडला आम्ही गेलो होतो. त्यावेळी आमची ओळख झाली आणि मग डावांच्या चर्चा वगैरे सुरू झाल्या सगळ्या खेळाडूंच्या. जसे 6 पुरुष खेळाडू, 4 महिला खेळाडू एकत्र बसून डाव बघायचे, अशा प्रकारे जनरल ओळख झाली. आणि मग तेव्हा तिच्या लक्षात आलं की सांगलीसारख्या ठिकाणी राहून आपल्या बुद्धिबळाला जास्ती काय म्हणजे वाव मिळणार नाही. आणि बरेच खेळाडू म्हणजे त्यानंतर आपल्या गावावरून दुसऱ्या गावी शिफ्ट होतात. मी दोनावले हरिका पण हैदराबाद मध्ये सेटल झाली, किंवा
पेंटाळा हरिकृष्ण देखील विजयवाडा गुंटूर सोडून हैदराबाद मध्ये आला. तर त्या प्रकारे तिने मुंबईत यायचं ठरवलं आणि योगायोगाने तिचे एक बंधू जे आहेत ते आमच्या घरापासून म्हणजे इथून जवळजवळ 1-1.5 किलोमीटरवरच राहत होते. तर इकडे आल्यावर मग अशी ओळख झाल्यानंतर मग तिने रेग्युलरली क्लब मध्ये यायला सुरुवात केली. मुंबईचा क्लब होता. नंतर मी तिच्याकडे जाऊन किंवा तिने आमच्याकडे येऊन प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि इतर टॉप खेळाडू शरद टिळक होते किंवा असे सगळे चांगले खेळाडू आम्ही प्रशिक्षण घ्यायचो आणि अशा प्रकारे हळूहळू मग तिला ते मुंबईच्या खेळाडूचं किंवा त्यावेळी मुंबई टॉपला होतं म्हणजे आणि त्यामुळे तिला एक तो सराव करायची संधी मिळाली आणि तिने खरोखरच आपली जी क्रिएटिव्हिटी आणि ओरिजिनॅलिटी खूप होती त्याचा तिने खूप उपयोग करून घेतला. पण इथे मला सर तुम्हाला विचारायचंय की जसं वेगवेगळ्या खेळांमध्ये म्हणजे आता क्रिकेटमध्ये सुद्धा महिला खूप पुढे येत आहेत, हॉकीमध्ये तर आहेतच, पण टेनिस सारख्या खेळांमध्ये महिला जे खेळ खेळतात त्यांच्या सेट्सची संख्या वेगळी असते, पुरुषांची संख्या वेगळी असते, पण फिजिकल स्टॅमिनाचा सुद्धा विषय येतो. बुद्धिबळामध्ये महिला आणि पुरुषांसाठी काही वेगळे नॉर्म्स आहेत का? नॉर्म्स वेगळे नाही आहेत पण महिलांसाठी थोडी म्हणजे सोपी अशी काही पॅरामीटर्स ठेवलेले आहेत. का पण सर असं? कारण मेंदूचा विकास तर महिला पुरुष हा काही जेंडरचा विषय नाहीये. नाही, जेंडरचा विषय स्पर्धांमध्ये खेळणं हा आहे. कारण अगदी युरोपियन देशांमध्ये जरी मी बघितलं तरी जेव्हा स्त्री खेळत असते म्हणजे मुलगी खेळत असते तर तिच्याबरोबर बरेचदा आई येते, पण मुलगा जेव्हा खेळत असतो त्यावेळी वडिलांना येण्याची किंवा आईला येण्याची आवश्यकता नसते आणि हा फार मोठा प्रॅक्टिकल दौऱ्यांच्या दृष्टीने तुम्ही जर घरी तुम्ही खेळलात आणि तुम्हाला स्पर्धांमध्ये खेळायला मात्र आई अवेलेबल नाही किंवा वडील अवेलेबल नाही तर या प्रकारच्या अडचणींमुळे आज मी म्हटलं की 8% फक्त महिला खेळतात. या परिस्थितीमध्ये तुम्हाला चॅम्पियन्स कसे मिळू शकतील? पण सर तुम्ही दिव्या देशमुखचा उल्लेख केलात, वंकिता अगरवालचा उल्लेख केलात, पण त्याबरोबरच भाग्यश्री ठिपसे सुद्धा आहेत. तर कोच जाऊ शकतात म्हणजे आता ऑलिम्पिक मध्ये जर महिला एवढ्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात जाऊ शकतात तर मग बुद्धिबळाला काय मर्यादा आहे? मला वाटतं ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी ज्यावेळी सुरुवात होते मुलं लहान असतात आणि 8 वर्षाचा मुलगा कधी कधी इतर वडिलांबरोबर मुलांबरोबर जाताना मी बघितलेलं आहे, पण 8 वर्षाच्या किंवा 9 वर्षाच्या मुलीला एकटीला सोडलेलं मी बघितलेलं नाही. आता हे कदाचित युरोपमध्येही होत नाही, आपण साऊथ आफ्रिका सारख्या देशात सुद्धा मी बघितलं तर ते बरेचदा खेळाडू जेव्हा तरुण असतात तेव्हा मॅनेजर असतात, त्यांचे कोच असतात, पण बहुतेक मुलींच्या आया स्वतःच्या खर्चाने देखील म्हणजे मदर्स आया म्हणजे तर हे एक अडचण असावी, सामाजिक अडचण कदाचित असावी, कदाचित आपल्याकडे जास्ती असेल. कारण बुद्धिबळाचा खेळाचा प्रकार हा महिला आणि पुरुषांसाठी सारखाच आहे आणि खेळाचा प्रकारही सारखाच आहे आणि स्त्रियांना यश मिळू देखील शकतं. म्हणजे जसं प्रज्ञानंद आहे मग त्याची बहीण सुद्धा बुद्धिबळपटू आहे, जसं आता गुकेश आहे तसं तुम्ही म्हणताय दिव्या देशमुख सुद्धा जगज्जेती होऊ शकते. त्यामुळे एक प्रकारे हा जेंडरलेस खेळ आहे. जेंडरलेस आहे पण महिलांसाठी वेगळं विश्वविजेतेपद स्पर्धा असते. बरोबर. आणि ती त्याच्या दर्जात पुरुष महिलांपैकी कोणीही खेळाडू फक्त जुडित पोलकार एकच होती की ती पुरुषांच्या विश्वविजेते स्पर्धाच्या शेवटच्या लास्ट 8 मध्ये ती पोहोचली होती आणि लास्ट 8 मध्ये ती आव्हानवीर होऊ शकली नाही. तर त्या प्रकारे बाकी कुठलीही महिला त्या दर्जाला पोहोचलेली नाही. त्या त्यांच्यासाठी खुल्या असतात. म्हणजे आपल्याकडे बुद्धिबळामध्ये असं केलेलं आहे की खुल्या स्पर्धांमध्ये स्त्रिया आणि पुरुष दोन्ही खेळू शकतात आणि महिलांच्या स्पर्धांमध्ये फक्त महिला खेळ. बरोबर. तर महिला जगज्जेतेपद असतं जे चीनकडे आहे आणि हे कॉमन जगज्जेतेपद आहे. तर या जगज्जेतेपदामधून म्हणजे त्यासाठी पात्र ठरलेल्या स्त्रियांची संख्या खूप कमी आहे ही वस्तुस्थिती. आता तर काय कारण किंवा हे वेगळं, पण माझ्या मते पण आता हळूहळू परिस्थिती नक्की बदलेल. जगभर तर बदलत नाहीये, भारतात बदलते आणि म्हणून भारतीय खेळाडू उदाहरणार्थ आपण 2022च्या ऑलिम्पियाड नंतर माझा जे लेख होते त्यामध्ये मी लिहिलं होतं की 16व्या वर्षाचा गुकेश जेव्हा टॉप बोर्डवरती वरच्या पटावरती जेव्हा त्याला सुवर्ण मिळतं आणि सुवर्ण पदक मिळतं आणि जगज्जेत्या कार्लसनला ब्रॉन्झ पदक मिळतं, ही फार मोठी गोष्ट आहे. मुलं कुठेतरी करते. परंतु महिलांमध्ये जर बघितलं तर आमच्याच जनरेशनची पिया क्रॅमलिंग म्हणून जी प्लेअर आहे, भाग्यश्रीपेक्षा 2 वर्ष लहान, तर ती वयाच्या 59व्या वर्षी तिला टॉप बोर्डचं गोल्ड मिळालं. म्हणजे कुठेतरी 40च्या 35च्या 50च्या महिला खेळाडूच नव्हत्या. काही ज्या होत्या त्या अगदी 50च्या किंवा पुढच्या आणि बाकीच्या ज्या होत्या त्या 18-20च्या वगैरे होत्या, अगदी त्यावेळी लहान होत्या, पण त्या काही त्या दर्जाला पोहोचलेल्या नव्हत्या. म्हणजे हे एक विषम दृश्य दिसून आलं की पुरुषांमध्ये लहान लहान मुलं मोठ्या मोठ्यांना हरवत होते आणि महिलांमध्ये मात्र त्या सिनियर आहेत त्याच यंगस्टर्सना हरवत होत्या. तर कुठेतरी ती महिलांमध्ये ती चळवळ नाहीये आणि ती चळवळ त्या मनाने भारतामध्ये आहे. सर, आपण बुद्धिबळाची प्रगती भारतामध्ये कशी होतीये, महिला आणि पुरुषांमध्ये कशी होतीये याबद्दल बोललो, पण रशिया, चीन, इराण या देशांची मक्तेदारी भारत मोडून काढू शकेल का?
मला वाटतं भारताने मक्तेदारी मोडून काढलेली आहे, कारण हम्म. आपल्याकडे 4पैकी 3 मेडल टायटल्स आपल्याकडे आहेत. ऑलिम्पियाडचं सुवर्ण दोन्ही पुरुषांचं आणि महिलांचं. त्याचप्रमाणे आता गुकेशने जगज्जेतेपद मिळालं. त्यामुळे आपण ती मक्तेदारी मोडून काढलेली आहे. आणि मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हा जो प्रवास आहे, हा प्रवास देखील त्या त्या वैयक्तिक खेळाडूंचा त्यांचा त्याग आहे. म्हणजे आपण बरोबर. जर बघितलं तर गुकेशच्या वडिलांनी, ते म्हणजे ENT सर्जन होते, तर त्यांनी आपली प्रॅक्टिस बंद करून, त्याची आई पद्मावती मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, तर त्या नोकरी करतात आणि घर चालवतात. आणि गुकेश आणि वडील त्याचे येऊन सगळीकडे खेळायचा हा खर्च सुरुवातीला त्यांनाच उचलायला लागायचा. आणि वडील पण बरोबर येणार, पण त्याच्याकडे लक्ष देणार, त्याला पुस्तकं, प्रशिक्षण यासाठी. मग नंतर हळूहळू त्यांना प्रायोजक मिळत गेले. अशा प्रकारे वंतिका अग्रवालची आई जी आहे ती 300 दिवस तिच्याबरोबर प्रवास करते, 250 ते 300 दिवस. आणि पती आणि भाऊ म्हणजे वंतिकाचे सासू सासरे हे सगळे समजूतदार आहेत आणि जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. पण वंतिकेची आई सर्व ठिकाणी घेऊन, स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असून तिने फक्त एक आईची भूमिका केलेली आहे. तर अशा प्रकारचे त्या खूप आहेत. सर, तुमच्याच उदाहरणावरून आपण बघूया. तुम्ही इतकी उदाहरणं देताय, तुम्ही एक नम्रता म्हणून स्वतःचं उदाहरण देत नाही आहात, पण जिथे क्रिकेटचं एवढं मोठं प्राबल्य आहे, फुटबॉल, कबड्डी असे मैदानी खेळ जिथे खूप चर्चिले जातात, अशा देशामध्ये, अशा राज्यामध्ये बुद्धिबळपटू होणं हे काय आव्हान असतं? बुद्धिबळपटूचं आव्हान सर्वात मोठं असं असतं की आमचा हा खेळ आहे, हा सामान्य म्हणजे स्पोर्ट्स लव्हरला, क्रीडाप्रेमीला आवडेल असं नाही. कारण क्रीडाप्रेमीला काय, त्याला दृश्य बघायला पाहिजे, ऍक्शन पाहिजे, आणि जेवढी भरभर ऍक्शन. आता मला सुद्धा देखील तर बघायला सांगितलं तर मी लाईव्ह गेम फक्त वर्ल्ड चॅम्पियनशिपचे बघतो, बाकी सगळे बघत नाही बुद्धिबळाचे. पण तिथे फुटबॉलची मॅच असेल किंवा टेनिसची मॅच असेल तर लांब असेल तरी ती बघायकडे कल असतो आपला. टेबल टेनिस असेल तर कुठेतरी हा स्पेक्टॅटर एलिमेंट कमी आहे. परत आपला चिटिंग, म्हणजे बाकी खेळांमध्ये तुम्हाला चिटिंग शक्य नसते, इकडे तुम्हाला चिटिंग पॉसिबल आहे. तुम्ही जर खिशात कॉम्प्युटर ठेवलात तर तुम्ही जगज्जेत्याला हरवू शकता. मग या परिस्थितीमध्ये तुम्हाला स्पेक्टॅटर अलाउड नसतात. तो समोरचा बसलेला माणूस त्यांनी तुम्हाला चाल सांगितली तर तुम्ही जिंकू शकता, म्हणजे प्रत्यक्ष ती मॅच बघू शकत नाही. तर स्पेक्टॅटर अलाउड नाही. तुम्ही स्पेक्टॅटर फ्रेंडली नाही, तुम्ही स्पेक्टॅटर नाही म्हणून सांगणार स्पेसिफिकली. तिकीट जरी लावली तरी ती तिकीट खपत नाहीत, पण तिकीट जरी असली तरी तुम्हाला या सगळ्याच्या थ्रू जायलाच लागतं. मग लोकांना वाटतं त्यापेक्षा घरी बघून डाव बघूया, नाहीतरी खेळाच बघायचे आहेत, तिथे जाऊन उलट खेळा दिसत नाहीत. तर कुठेतरी आमच्या खेळाला एक मोठं चॅलेंज, आव्हान आहे की हा स्पेक्टॅटर स्पोर्ट नाहीये. आणि त्याच्यामुळे कबड्डी किंवा यासारखं ग्लॅमर त्याला मिळू शकत नाही. सामान्य मनुष्य, उदाहरणार्थ विश्वनाथन आनंद, आणि आज कदाचित गुकेश सोडलं तर बाकीचे जेव्हा खेळाडू रस्त्यावरून जात असतील तर मला वाटतं त्यांना कोणी ओळखत असेल असं वाटत नाही. पण सर, तुम्हाला तुमच्या खेळामुळे, तुमच्या कामामुळे महाराष्ट्रात नव्हे देशभरातच ओळख मिळाली. काय दिलं तुम्हाला बुद्धिबळाने? मला वाटतं याच्याकडे आपल्या बुद्धिबळाने मला अर्थातच यश दिलं. सगळ्यात मुख्य म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली खेळायला तर त्यावेळी ते मोठं चॅलेंज होतं, आणि बौद्धिक चॅलेंज ज्याला आपण म्हणता येईल. आणि यात माझ्या आईचा फार मोठा, आई वडिलांचा पण विशेषतः माझ्या आईचा खूप मोठा सहभाग होता. आणि रादर म्हणजे की जेव्हा इंटर स्कूल टुर्नामेंट स्पर्धा असतात, आम्ही घरी खेळायला लागलो, आई वडिलांना हरवायला लागलो तर वाटलं आपण चांगले खेळायला लागलो, मी आणि माझे थोरले बंधू. मग शेजारी पाजाऱ्यांना हरवायला लागलो, मग कोणी काका मामा आले त्यांना. मग आम्हाला वाटलं की आता आपण काहीतरी आपल्या इतरांना चांगले झालो. त्यावेळी इंटर स्कूल स्पर्धेचं पेपरात बातमी निघाली, महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यावेळी बातमी आली होती इंटर स्कूल आहे. मग आम्ही शाळेत जाऊन विचारलं, तर शाळेत इकडे जवळ शाळा होती, त्यांनी सांगितलं की नाही, आपण फक्त क्रिकेटची संघ पाठवतो, आपण बुद्धिबळाचा पाठवत नाही. माझ्या आईने सांगितलं की काही नाही, मग आपण शाळा बदलूया. आणि मग आम्ही आई जाऊन दादासाहेब रेगेंना भेटली आणि बालमोहन विद्या मंदिर मध्ये माझी ऍडमिशन झाली. आणि अर्ध्यावरती म्हणजे टर्मिनल एक्झाम झालेली असताना त्यावेळी ऍडमिशन केली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये इंटर स्कूल टुर्नामेंट निघून गेली, परंतु पुढच्या वर्षी मी इंटर स्कूल खेळलो आणि त्या वर्षी मी पहिला नाही आलो, पण त्यानंतर दोनदा मी पहिला आलो. कुठेतरी सुरुवात जी असते की आपल्याला रस आहे ती आवश्यक आहे. उदाहरणार्थ भाग्यश्रीचा जो निर्णय होता की आईला आणि इतरांना सोडून इकडे येऊन राहणं, हा फार मोठा त्याग होता. म्हणजे माझे थोरले बंधू तेच म्हणतात की दुसरीकडे येऊन, कारण लग्नानंतर तर स्वाभाविक आहे, पण लग्नापूर्वी 3-4 वर्ष ती इकडे आली होती आणि आमची थोडी तोंड ओळखच लागली होती. तर अशा वेळी येऊन राहणं आणि परत त्या ठिकाणी असं म्हणजे लोकलने प्रवास करणं, 6 ते 10 डाव खेळल्यानंतर रात्री 11 वाजता उशिरा घरी जाणं, तर अशा प्रकारचे सगळे तिने मोठे त्याग केले. तर कुठेतरी आपल्याला हा त्याग करायला लागतो. पण सर, तुम्ही त्यागाचं सांगताय, जेव्हा क्रिकेटपटूंना एवढं ग्लॅमर मिळतं किंवा मैदानी खेळ खेळणाऱ्यांना एवढं ग्लॅमर मिळतं, तेव्हा तुम्हाला काय वाटतं, एक बुद्धिबळपटू म्हणून तुम्ही काय सांगाल?
मला वाटतं की ग्लॅमर हा वेगळा आहे मुद्दा, कारण जर माझा डाव बघून जर कोणाला सामान्य माणसाला थांबावं असं वाटलं नाही तर मला ग्लॅमर मिळणं कठीण आहे. ज्याप्रमाणे बॉबी फिशर किंवा कार्लसन किंवा कस्पारोव्ह यांना जे ग्लॅमर मिळालं ते त्यांच्या विधानांमुळे काही असं मिळालं, म्हणजे त्यांच्या खेळामध्ये म्हणजे येणारा जाणारा माणूस की जसं आपण बघतो क्रिकेटची मॅच चालू आहे तर खार जिमखान्यापाशी आपण थांबणार, तसं काही बुद्धिबळाचा डावता येतं कोण थांबून बघत नाही. तेव्हा हा आपण लक्षात घेतला पाहिजे मुद्दा की तसं होणार नाही. परंतु तरी बुद्धिबळाने काय दिलं त्याचा महत्वाची गोष्ट म्हणजे की बुद्धिबळाने आपल्याला यश, सरकारी जे अवॉर्ड असतात त्या ठिकाणी तुम्ही किती लोकप्रिय आहे बघितलं जात नाही, तुमचा रेकॉर्ड काय असतो. अर्जुन अवॉर्ड देताना तुम्ही कुठला एशियन मध्ये गोल्ड, कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड याचा विचार केला जातो. आणि मग त्या ठिकाणी ग्लॅमर ज्यांना असलेले खेळाडू देखील, क्रिकेटर वगैरे त्यांना देखील बरेचदा मिळत नाही. उदाहरणार्थ ते निकष एवढे कठीण असतात की एकनाथ सोलकरांसारख्या मोठ्या खेळाडू देखील अर्जुन अवॉर्डच्या निकषांमध्ये बसत नव्हते, तर त्यावेळी निकष खूप कठीण होते. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडून, समाजाकडून मिळू शकतं. लोकप्रियता हा थोडा वेगळा मुद्दा आहे, पण प्रतिष्ठा तर नक्कीच आहे. म्हणजे बुद्धिबळ खेळणं हे काही एऱ्यागेऱ्याचं काम नाही. आणि आता आपण गुकेशचं बघतोय किंवा प्रज्ञानंदच्या यशाच्या एवढ्या मोठ्या बातम्या होताना बघतो, तेव्हा खरंच या बुद्धिबळाला सुद्धा आता ग्लॅमर आलेला आहे. आणि तरुण मुलांना खास करून सोशल मीडियाच्या जगात, मोबाईलच्या जगात सुद्धा या खेळाकडे वळावंसं वाटतंय. सर, तुम्ही एवढ्या मुलांना शिकवता, काय सांगाल कुणाला जर बुद्धिबळामध्ये करिअर करायचं असेल? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की कठोर परिश्रमाला पर्याय नाही. बरोबर. त्याचप्रमाणे करिअर आपण करायचं की नाही हा निर्णय आपल्याला खूप उशिरा घेतला पाहिजे. कारण आपण जर राज्यामध्येच सगळ्यात चांगले नसलो किंवा शहरामध्ये चांगले नसलो किंवा देशातील टॉप 5-6 मध्ये नसलो तर आपण कसं करिअर करू शकणार. कारण 200 देश हा डाव खेळ खेळतात, तेव्हा आपण हे बघितलं पाहिजे टप्प्याटप्प्यामध्ये आपली प्रगती होतीये का. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की अंडर 8चा जो जगज्जेता आहे तो अंडर 10 मध्ये होत नाही, अंडर 10 मध्ये दुसराच कोणतरी होतो, अंडर 10चा अंडर 12 मध्ये होतो. तर तुम्ही काय मॅग्नस कार्लसन किंवा असे काही थोडे खेळाडू असतात, गॅरी कस्पारोव्ह, जे थ्रू आउट जिंकत राहिले. पण सर, तुम्ही म्हणताय तसं की जरी बुद्धिबळात करिअर नाही झालं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या अभ्यासाला, तुमच्या करिअरला जर बुद्धिबळाची जोड दिली तर बरंच काही होऊ शकतो. म्हणजे आता कितीतरी जण असे क्लासेसना येतात मेंदूच्या वाढीसाठी, विकासासाठी. हो, खरं तर बुद्धिबळाचा तो जो मोठा फायदा आहे, म्हणजे आपण बघितलं पाहिजे की आपण बुद्धिबळाच्या खेळाडूंपुरते हे मर्यादित न ठेवता लोक काय म्हणजे बुद्धिबळाच्या बाहेरच्या लोकांचं या खेळाबद्दल काय मत आहे हे आपण बघितलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन म्हणतो, जे अमेरिकेचे फाउंडिंग फादर होते आणि आजही अमेरिकन नोटेवरती त्यांचाच फोटो असतो. तर बेंजामिन फ्रँकलिन यांचे जे विधाने आहेत बुद्धिबळाबद्दलची खूप चांगली आहेत. त्यांनी त्यावेळी एक पुस्तक पण लिहिलं होतं बुद्धिबळावरती. आणि त्यांचं जे म्हणजे महत्वाचं विधान जे सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं, चेस इज नॉट मिअर आयडल अम्युजमेंट, सेव्हरल इम्पॉर्टंट ह्युमन क्वालिटीज आर टू बी क्रिएटेड अँड नर्चर्ड बाय इट, रेडी टू बी युज्ड ॲट ऑल टाइम्स. म्हणजे आज तुम्ही बुद्धिबळ खेळल्यामुळे तुम्हाला आयुष्यात जर कुठलं संकट आलं तर तुम्ही ते सोडवू शकता. किंवा म्हणजे जसं ब्लेस पास्कल शास्त्रज्ञ म्हणले की चेस इज जिम्नॅजियम ऑफ ब्रेन. किंवा मार्शल ड्युचम जे आहेत ते फार मोठे म्हणजे चित्रकार होते, तर त्यांनी काय सांगितलं की व्हाईल एव्हरी आर्टिस्ट इज नॉट अ चेस प्लेअर, एव्हरी चेस प्लेअर इज अ आर्टिस्ट. तर कुठेतरी कला आणि विज्ञान याचा तुम्हाला संगम साधावा लागतो तुमचे एक. त्यामुळे आणि आता ॲलोपॅथीने याला या डावाला म्हणजे हायपर ऍक्टिव्ह मुलं जी असतात त्यांनी बुद्धिबळ खेळून त्यांचा हायपर ऍक्टिव्ह स्वभाव कमी होईल. आणि जे वृद्ध आहेत 60च्या पलीकडे जे म्हणतात म्हणजे जे की त्यांना डिमेन्शियाची भीती आहे, तर त्या खेळाडूंनी, त्या लोकांनी हा जर खेळ शिकलं तर ब्रेन सेल डिके जो आहे तो आपण पोस्टपोन करू शकतो. सर, या वर्षीचा शब्दच आहे की ब्रेन रॉट. म्हणजे सोशल मीडिया, गॅजेट्समुळे आपला मेंदू कुठेतरी सडतोय का, आपण खूप पॅसिव्ह बनत चाललोय का. आणि अशा ह्याच्यामध्ये बुद्धिबळासारखा खेळ फार महत्वाचा आहे. सर, आता जाता जाता तुमची एखादी आवडती चाल बुद्धिबळातली आम्हाला खेळून दाखवा. मला वाटतं एक सुंदर एक डाव होता, म्हणजे जो विश्वनाथन आनंद ज्यांना विश्वनाथन आनंद पहिल्यांदी द लाइटनिंग किड असं नाव पडलं, ते नाव त्यांना BBC ने दिलं होतं. आणि म्हणजे ती स्पर्धा जी होती, मी नॅशनल चॅम्पियन होतो आणि आम्ही ती स्पर्धा एका ठिकाणी खेळत होतो. म्हणजे विजेसारखा खेळ होता विश्वनाथन आनंद. आणि त्याची गंमत अशी की विश्वनाथन आनंद ज्यावेळी हा डाव खेळत होते ते 15 वर्षाचे होते, इंटरनॅशनल मास्टर होते, मास्टर पण झालेले नव्हते. तुम्हाला दोन्ही बाजू दिसाव्यात म्हणून आम्ही पट असा मांडलाय, नाहीतर वेगळा मांडला असता.
पण सर चाल दाखवतायत त्यांची. तर इतका हा सुंदर डाव होता की विश्वनाथन आनंदने अख्ख्या डावासाठी फक्त 9 मिनिटं घेतली बर. आणि त्यांचे ते प्रतिस्पर्धी बलाढ्य जोनाथन मेस्टेल म्हणून होते. कोणत्या देशाचे होते? इंग्लंडचे होते आणि मॅच ही लंडनला चालू होती आणि अनेक वर्ष जोनाथन मेस्टेल हे त्यांच्या संघासाठी खेळत होते. आणि महत्वाची मुद्दा म्हणजे की त्यांना 1975 मध्ये जेव्हा मी वर्ल्ड ज्युनियर खेळलो त्यावेळेस त्याच वेळी त्यांना कांस्य पदक मिळालेलं होतं. तर रशियन खेळाडूंच्या तुलनेमध्ये ते खूप चांगले खेळत असत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याबरोबर आनंद खेळत होते आणि अशी परिस्थिती आली. शेवटी आनंदांचे अटॅकचे प्रयत्न चालू होते. कोणत्या सोंगट्या? आनंद पांढऱ्या सोंगट्या होत्या. पांढऱ्या सोंगट्या. आणि दोघांची चांगली लढाईची म्हणजे अशी जय्यत तयारी झाली होती. आता जी यादी वगैरे ती तेवढी महत्वाची नाही ती आपण लावायला नको, पण महत्वाच्या गोष्ट अशी या ठिकाणी आनंदने ही चाल खेळली आणि त्याच्यानंतर हा घोडा फुकट मारायला दिलेला आहे आणि हा घोडा मारला किंवा नाही मारला तरी त्याच्यामध्ये हे हत्तीचा ते बळी देणार. आणि इथे राजा आहे हत्ती त्याच्या पुढे आला. हत्तीचा बळी दिला कारण हत्ती मरतो आणि हत्ती मेल्यानंतर हा वजीर इकडे विदाउट डेंजर जाऊ शकतो. जर पहिल्यांदा जर ही चाल खेळले असते आनंद तर त्यांचा वजीर मोफत मेला असता. म्हणून त्यासाठी त्यांनी हा हत्तीचा बळी दिला आणि हत्तीचा बळी दिल्यानंतर मग त्या वजिराने इथे आणि विश्वनाथन आनंद यांचा विजय झाला. आणि मग या डावानंतर या ठिकाणीच त्यांनी ऑपोनंटने सरेंडर केलं. विश्वनाथ आनंदनी फक्त यासाठी 9 मिनिटं घेतली होती आणि जोनाथन मेस्टेल हे 2 तास आणि 29 मिनिटं घेतली होती. आणि ते बघितल्यावर मग ब्रिटिश चेस फेडरेशनच्या सदस्यांनी फोन केला की फार बॉबी फिशर सारखा कोणतरी मोठा ब्रिलियंट जिनियस इकडे आलेला आहे आणि तुम्ही रेकॉर्डिंग करायला या. त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग करायला आले आणि त्याला मग त्यांनीच त्याच्या चाली बघितल्या आणि सगळ्यांची मतं घेतली. मोठमोठे दिग्गज ग्रँडमास्टर जे इंग्लंडचे होते त्यावेळी इंग्लंड टॉपला होतं, जगात दुसरं होतं आणि आपला नंबर सुमारे 20वा-25वा होता. तर त्यावेळी त्यांनी सगळ्यांनी हा फार भराभर खेळतो, आमच्या लक्षातच येत नाही काय करतो असं सांगितल्यावर मग बीबीसीने त्याला ते नाव दिलं ऑगस्ट 1985. तर त्याचा हा अखेरची परिस्थिती. किती छान सर, तुम्ही ग्रँड मास्टरचा नॉर्म मिळवणारे बुद्धिबळपटू आहात. तुम्ही विश्वनाथन आनंद सोबत सुद्धा खेळलेला आहात आणि तुमची आवडती चाल कोणती आहे तर विश्वनाथन आनंद यांनी खेळलेली. बुद्धिबळ हे जसं बुद्धीचं बळ आहे, एक प्रतिष्ठा मिळवून देणारा खेळ आहे, तसंच नम्रता कशी असली पाहिजे हे सर आम्हाला तुमच्याशी बोलताना खूप जाणवलं. आणि तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय आता, दिव्या देशमुख असेल, वंकिता अग्रवाल असेल, प्रज्ञानंद, गुकेश, हे सगळेजण बुद्धिबळाच्या खेळामध्ये भारताची मान आणखीन उंचावतील आणि त्यांचा खेळ कसा चांगला आहे हे सांगायला तुम्ही आमच्या सोबत असाल. खूप छान वाटलं, तुमच्याशी बोलायची संधी मिळाली आणि तुम्ही बुद्धिबळ कसं खेळता ऍक्शन बघायला मिळाली. आपण प्रवीण ठिपसे सरांशी पण बोललो आणि त्यांनी बुद्धिबळाचे हे सगळे डाव आपल्याला समजून सांगितले. तुम्हाला या खेळाबद्दल काय वाटतं, गुकेशच्या विजयाबद्दल काय वाटतं, कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल तुम्ही लाईक करताच आहात, तसं शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.